आज सावळी गावामध्ये जिल्हा कारागृहासाठी स्थळ पाहणी करण्यासाठी मान्य श्री जिल्हाधिकारी साहेब यांनी भेट दिले व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच व ग्रामस्थांनी निवेदन देण्यात आले। आज सावळी गावामध्ये होणाऱ्या जिल्हा कारागृहाच्या प्रस्तावित कामासाठी स्थळ पाहणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब अशोक काकडे साहेब यांनी भेट दिली। यावेळी आम्ही सर्वजण सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व नागरिक आम्ही सर्वजण मिळून कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन देण्यात आलं की इथे सावळीमध्ये जिल्हा कारागृह होऊ नये, कारण आता सावळीच्या लगत MIDC असल्यामुळे सावळीचा विस्तार हा झपाट्याने होत आहे। त्यामुळे लोकांना राहण्यासाठी जागा अपुरी पडत आहे। बऱ्याचशा अल्पभूधारकांना काही घरकुल मंजूर झाले आहेत, परंतु जमीन नसल्यामुळे त्यांना घरकुल मिळू शकत नाही आहे। आमच्या सर्वांची सावळी गावची मागणी अशी आहे की ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत सावळी गावामध्ये त्या जागा वाढीव गावठाण म्हणून आम्हाला माननीय कलेक्टर साहेबांनी देण्यात याव्यात आणि जेणेकरून त्यांना गोरगरीब जनतेला भूमिहीन जनतेला त्या जागेचा फायदा होईल। त्यामुळे आम्ही आज सर्वजण या होणाऱ्या प्रस्तावित जिल्हा कारागृहाच्या विरोधासाठी एकत्र आलो आहोत आणि आमचा सर्व गावकऱ्यांचा या होणाऱ्या जिल्हा कारागृहाच्या प्रस्तावित इमारतीसाठी आमचा विरोध आहे। सदरील निवेदन दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व गावकऱ्यांचं व्यवस्थितपणे म्हणणं मांडून ऐकलं। त्यांनी गावच्या समस्या जाणून घेतल्या। तसेच गावामध्ये जो काही भूमिहीन वर्ग आहे अल्पभूधारक मागासवर्गीय यांचा आम्ही निश्चित विचार करू आणि तुमच्या सर्व गावकऱ्यांचं ग्रामपंचायतीचं सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचं म्हणणं आम्ही शासन दरबारी निश्चित मांडू आणि ह्यावरती नक्कीच काहीतरी चांगला पर्याय काढू असं आम्हाला त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे।